आपण पाहतोय पहिल्या फेरीतील दुसरी लढाई एका साईडला आपण पाहतोय तारुण्य 11 बेडीसगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय मायरा 11 चिंचवली। या दोन संघांमध्ये ही लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळेल। पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहता जनुशंगाने दशरथ आलाय। पहिलं षटक तुषार या आपण पाहतो स्ट्राइक वरती पहिल्या दाबेसाठी निघाले होते, खराब फेकी शतरक्षण खराब पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी विकेट संपन्न होत होती त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळाली। एका धाबीने संघाचा श्री गणेश केला जातो। बेडीसगाव संघ पण पाहतोय पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतो, नाणेफेकी हारला होता, फलंदाजी त्यांच्या वाटेस झाली। 4 षटकांची मॅच जास्तीत जास्त दाबा बनवावा लागतील आणि समोर आपण पाहतोय मायरा 11 चिंचवली संघ फलंदाजी त्यांची फार खोल पडते। या आपण अनेक मॅच मध्ये पाहिला, मागील सामन्यांमध्ये देखील चांगली फलंदाजी आपण दशरथची पाहिली होती। तो दशरथ सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो। पहिलं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं हे फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे। दुसरा चेंडू पॅडवरती आदळला जातोय फणसांकडे येविल पेफरच्या अपील पाहायला मिळतोय। विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला इथून लागला जातोय टीम बेडीसगाव संघाला। त्यामध्ये आपण पाहायला गेलो पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली होती, त्यानंतर राहुल हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातो। पहिला चेंडू पेस केला होता, पॅडवरती चेंडू आदळला जातो आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो मस्त्या एस्टांवरती फलंदाज सापडला जातो। पंचांचा इशारा फलंदाज बाद आणि त्यानंतर नौका फलंदाज आपण लगेच रेडी ठेवायचे बा बेडीसगाव संघ। रोहित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होता, मात्र रोहित आता कुठल्या रीतीने गोल फलंदाजी करेल याकडे प्रेक्षकांच्या नजरा, संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा असतील यामध्ये शंका नाही। मात्र गोलंदाजी तिकट केली जाते। या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहायला मिळते। पहिलं षटक जरूर फेकला जाता, गोलंदाज दशरथ या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाता। मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक या क्षेत्ररक्षक अवघे तटाल सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते। दशरथ या गोलंदाजाच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, कॅप भरपूर मोठा चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका केल्या जातात। साधा सोपा झेल होता आणि तिथे मात्र जर आपण पाहायला गेलो तर एक साधा सोपा झेल सोडला जातोय। रितेशच्या माध्यमातून जीवनदान मिळालं जातोय, मात्र आल्या आल्या फलंदाज रोहितला इथून जीवनदान मिळालं जातं। तर जीवनदानाचं सोनं त्याला करावं लागेल। 2 धाबा आल्या, 2 धाबेने संघ पुढे वाटचाल करतोय। धावफलकेवरती 3 या आकड्यावरती पोहोचला जातोय। षटकामधील चेंडू बाकी असतील अजूनही 3, मात्र 3 चेंडूवरती कुठल्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल याकडे संघाच्या पाठीराख्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील। सुरेख गोलंदाजी 2-3 चेंडूवरती राहिल्या। पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेट प्राप्त केली आणि त्या मागच्या चेंडूवरती जर का आपण पाहायला गेलो तर मग 2 धाबा खर्च केल्या होत्या। पुन्हा एकदा तयारी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पंचांच्या अगदी डावीकडून चेंडू फेकण्यासाठी सज्ज दशरथ यावेळी स्लॉट मध्ये समोर केसला जातोय। क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय। विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय तारुण्य 11 बेडीसगाव टीमला। विकेटचं पतन राहुल यावेळी बाद होतोय। संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण आयोजकांशी लगेच संपर्क करायचे पहा। भल्ल्याच्या वेळी संघाचे कॅप्टन असेल आपण आयोजकांशी संपर्क करा। नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। जडशंगाने मंगेशची गोलंदाजी भरपूर चांगली आपण पाहिली। जर्सी नंबर 23 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। एका साईडला तुषारला पण पाहतोय 14 क्रमांकाची जर्सी मैदानावरती परिधान करून, मात्र चांगला खेळ दोन्ही फलंदाजांना आता करावा लागेल। संघाचे प्रमुख 2 फलंदाज बाद झाले। टीमची टोटल धावा संख्या फक्त 3। गोलंदाजी सुरेख केली जाते या षटकामध्ये। यावेळी पहा चांगला गोलंदाजी आपण पाहतोय। स्विचिटचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही। निर्धाव चेंडू फेकला जातो। डॉट बॉलची सांगता शेवटचा बॉल इथून फेकण्याकरिता गोलंदाज दशरथला पण पाहतोय। मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे। आपल्या गोलंदाजच्या बळावरती मात्र संपूर्णपणे बेडीसगाव संघाला मैदानावरती शांत केलाय। यावेळी आडव्या बॅटना स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक जर आपण पाहतोय ग्राउंडचे आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटच्या चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे। 4 धावेसाठी येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ पुढे सरसावला जाईल। धावफलकेवरती 7 त्या आकड्यावरती ज्यामध्ये विकेट प्राप्त केल्यात चिंचवली संघाने 2।
थँक्यू सो मच डीजे. महत्वाची विकेट च्यामध्ये आपण पाहतो चौकार जरूर आलाय. 7 धावा धाव फलक्यावरती 2 विकेट आणि तो गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज रितेश. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज. पहिला बॉल खोला टाकला होता, खोदून काढला जातोय. रितेश वरती आक्रमण करायची सुरुवात केली. तुषारला पण पाहतोय फेकी खराब. फेकी खराब पाहायला मिळतोय. 2 धावा वेगाने कन्वर्ट केला. मंगेश आणि सोबतीला तुषारी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांमध्ये आता चांगल्या धाबा बनबाबा लागतील. 9 धाबा धाव फलकेवरती पोहोचला जातोय. 2 धाबा आल्या पहिल्या चेंडूवरती. रितेशला पण पाहतोय वेगवान गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळेल. यामध्ये शंका तर नाही. समोर तुषार आहे, मात्र तुषारच्या बॅटमधून कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल. फुल टॉस आपण पाहतोय. फुल टॉसला पूल केला. शतरक्षण खराब पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी तुषारच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट येतोय चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकारच्या मदतीने संघ पोहोचलाय 13 वरती. संघ अडचणीमध्ये होता. ह्या बिले आक्रमण उंच गेला. एलिव्हेशन कमी. शतरक्षण मिड विकेटला तैनात. पकडला जेल. संपलाय फलंदाज. तुषारचा खेळ. धक्का क्रमांक 3 टीम बेडसगाव टीमला. थँक्यू. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती दाखल होतो. जयवंतला पण पाहतो. सुरेख झेल पकडला. च्यामध्ये लॉंग ऑन मध्ये आपण पाहिलं होतं शतरक्षकाला. त्याच्या माध्यमातून झेल पकडला जातो. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. त्यावेळी जयवंतला आपण पाहतो. कमबॅक करण्याची सुरुवात. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला. थोडासा उसळी घेत असताना चेंडू आपण पाहतोय. फलंदाज जयवंतला चेंडू समजला नाही. फटका सुरेख होता. एक्स्ट्रा कव्हरला सजवला होता, मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि इथून मात्र डॉट चेंडूची संख्या पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली 13 या धावसंख्येवरती 3 विकेट. ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये तारुण्य 11 बेडसगाव हा संघ फलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू फेकला जातोय. मंगेशला पण पाहतोय नॉन स्ट्राईक गेंदवरती. मंगेश मध्ये क्षमता आहे चौकार षटकार ठोकण्याची. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि या अनुषंगाने त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचा. समोर जयवंत सलग लगातारचे 2 चेंडू डॉट खेळतो. 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झालाय. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी पाहायला मिळतो. साधा सोपा झेल. पहा एस्टनच्या मागे काय घडलं जाता. असं वाटत होतं की साधा झेल पकडला जाईल, मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 देखील संपला जातोय आणि ज्यामध्ये टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका आपण निश्चित पाहू शकाल. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते जरूर आणि चांगलं क्षण टिपले जात आहेत. सुपला शॉट जरूर मारला होता. शतरक्षक जरूर आपण पाहिला होता. लेग स्लिप मध्ये साधा सोपा झेल होता. दुसऱ्या अटेम्प्टला देखील प्रयत्न केले होते. टीमची टोटल धावसंख्या 14 वरती संघ पोहोचला जातोय. त्यामध्ये पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा तारुण्य 11 बेडसगाव या संघाला पण पाहतोय. रोहन आलाय गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक फेकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये समोर पुन्हा शकता जयवंतला पण पाहतोय. फटका जरूर मागील जावा चेंडूवरती फटका सुरेख सजवला होता आणि यावेळी चांगली गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पुन्हा एकदा तिसरं षटक फेकण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. मैदानावरती फटका जरूर खेळला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये आणि इथून मात्र डॉट चेंडूची संख्या पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातो. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली रोहनच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकायला सुरुवात पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 14 वरती. यावेळी आक्रमण केलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉल चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी ठोकलाय जयवंतनं हा षटकार. 6 धावा. संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 20 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 3 विकेट त्यामध्ये प्राप्त केले गेलेत. चांगली गोलंदाजी राहिले गेले. मागील 2 षटकांमध्ये पहिलं षटक दशरथचं पाहिलं होतं
आणि त्याचनंतर आपण पाहायला गेलो तर गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकण्यासाठी रितेशला आपण पाहिलं होतं आणि त्याचनंतर मोठे फटके सुरुवात केल्या. जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्याचनंतर षटकार हा जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला जातोय, मिडॉन मधून चेंडू फेकला जातोय, एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय, नाही या. इथून मंगेशने नाकारलं. फलंदाज जयवंतला मिळाली फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकेवरती पोहोचला 21 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय, ज्यामध्ये 3 विकेट मिळवल्या गेल्यात. गोलंदाजी करणाऱ्या चिंचवली संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना आता रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र धाबा संख्या सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय. धाबा कशा होत, मात्र धावा येणं महत्वाचा हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला. समोर आपण पाहतो यावेळी मंगेश साबाने गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहनला उजव्या हाताचा बिगबांग गोलंदाज पंचांच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. षटकामधील उर्वरित पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र 3 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील तर याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा या जरूर पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतो. चकवा देणारा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहतो. फलंदाजांना गोलंदाजच्या बळावरती पूर्णपणे शांत केला जाता, असं एकमेव कारण गोलंदाजी तिकट केली जाते. फलंदाजांना अगदी रोखलं जातो. षटकातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 2 चेंडूमध्ये आता कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल. फुटबॉलचा वापर केला होता, पुढे सरसावून फटका सजवण्याचा प्रयत्न फसला जातो. मंगेशला शांत केले जाते मैदानाच्या आतमध्ये. मंगेशमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आता त्याला गोलंदाजच्या ताळावरती नाचवला जातो. लगातारचा दुसरा चेंडू डॉट खेळला जातो. मंगेश खेळतोय, जर आपण पाहायला गेला तर 4 चेंडू 4 धावा संख्येवरती. षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अजून एकदा डॉट चेंडू जर आला होता, मात्र चेंडू बॉडीवरती आदळला जातो. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती नजर फिरवली तर 22-22 रन ऑन स्कोर बोर्ड, 22 धाबा 3 विकेट आणि त्यामध्ये तिसरं षटक देखील संपला जातोय. 3 षटकांच्या डाबानंतर चांगली गोलंदाजी मायरा 11 चिंचवली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. प्रयत्न केला जातो की भरपूर मोठा. शतरक्षक रितेश खूप लांबवरचा प्रवास करून येतो, मात्र तोपर्यंत मिळाला 2 धाबा आणि 2 धाबेनं मात्र संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 24 या आकड्यावरती पोहोचला जातो. 35 ते 40 धाबा बनवावा लागतील पहिल्या डावामध्ये. बेडीसगाव टीमला समोर तितकाच ताकदवार संघ मायरा 11 चिंचवली संघ, त्याची फलंदाजी फार खोलवरती ही जरूर आपण पाहतो. मात्र गोलंदाज वैभवच्या माध्यमातून कमबॅक केला जातो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. यावेळी गती पहा, फार गतीमध्ये चेंडू फेकला होता, वेगवान चेंडू रिलीज केला होता. गोल्डन स्पोर्ट वरती चेंडू आदळला जातो. थोडीशी उसळी जरूर पाहायला मिळाली होती. नेस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातो. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धाबा खर्च आहे. क्रॉस द लाईन फटका चांगला. यावेळी लॉंग स्टॉपला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी टोकलाय फलंदाज मंगेशनं. हा निर्णायक क्षणी चौकार येतो. चौकारच्या मदतीने संघ वरती पोहोचला जातो. 28 धावा धावफलकेवरती लागल्या जात आहेत. 3 विकेट या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ते फटके आता लगावले जात आहेत मंगेशच्या माध्यमातून. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता आणि अडचणीतून दूर करण्याचं काम आता मंगेशच्या माध्यमातून केलं जातं. मोठे फटके लगावले जात आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे, मात्र 3 चेंडू आता कुठल्या रीतीने फेकले जातील त्याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा मायरा 11 चिंचवली संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा या जरूर पाहायला मिळतील. मात्र इथून जर आला अवेल एक्स्ट्रा कव्हरला उडवला. शतरक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार. मिळतील धाबा या चेंडूवरती 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. वेगाने धावसंख्या धावफलकेवरती पुढे जात आहे, मात्र धावफलकेवरती जर आपण नजर फिरवली तर 32 वरती आता संघ पोहोचला जातोय आणि च्यामध्ये फलंदाजी करतोय संघ. आपण पाहतोय तारुण्य 11 बेडीसगाव या संघाला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली नाहीये, मात्र आक्रमण करायला सुरुवात केली. समोर मंगेश नाबाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता बरसला जातोय. फुल टॉस होता, त्यावरती आगाज करण्याचा प्रयत्न, मात्र एस्टॅनचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय.
विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागला जाईल. इथून बॅटिंग करत असताना टीम बेडीसगाव संघाला चौथा. चांगली फलंदाजी या फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली. मंगेशनं सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले. छवेली संघ अडचणीमध्ये होता आणि त्याच्या बॅटमधनं धावाही आपण पाहिल्या होत्या. आता या षटकातील विचार केला, अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे. अंतिम टार्गेट सेट बॉल इथून कुठल्या रीतीने केला जाईल याकडे पाठीराखे वर्गांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. 32 धावा धावफलकेवरती जरूर पाहायलात. मात्र 4 षटकांचा सामना आहे. 32 धावा या मैदानावरती मित्र म्हणेन अगदी कमी धावा संख्या असेल. 40 ते 45 धावा. हेलो चेक. हेलो चेक. 40 ते 45 धावा बनवणं तितकाच महत्वाचं असेल. मात्र 32 धावा झाल्यात. शेवटचा अंतिम टार्गेट सेट बॉल. शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल आता याकडे प्रेक्षक वर्गांच्या पाठीराख्यांच्या नजरा. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल झालाय. शेवटचा चेंडू खेळण्याकरिता शेवटच्या चेंडूवर ते मोठा फटका येणार का, चौकार षटकार लगावला जाईल का, याकडे बेडीसगाव संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळते. इथून डॉट चेंडू येणार का, मात्र याकडे आता चिंचवली संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा. वैभव तबिया तयार आहे. सूर्य एक चेंडू फेकला जातोय. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातोय 4. पहिला डाव इथे संपला जातोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा बेडीसगाव संघ पोहोचलाय धाव फलकेवरती. ते 32 धावा, येणारे बॉल असतील 24 आणि विजय करतात उत्तरार्धामध्ये मायरा 11 चिंचवली संघाला बनवायच्या त्या 33 धावा. ते मागतोय कारण की थोडासा उशीर होतोय. थोडासा भोजनासाठी बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे जरूर वेळेवरती अमोलला सुट्टी देता आली नाहीये आणि त्याला जेवणासाठी थोडासा उशीर झालेला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रिकेट रसिक आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सजने स्वागत आहे. तुमची थोडीशी माफी मागतोय. तब्बल 33 धावा ज्या बनवायच्या आहेत 33 धावा बनवाव्या लागणार आहेत. खऱ्या अर्थाने या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मायरा 11 चिंचवली या टीमला कदाचित मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे चला हॅलो चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. पहा जेवण करावं तर असं करावं ते पण मजबूत करावं. गावकीचा टोप आणलाय तो पण आम्हाला कमी पडायला लागला. आम्हीच 2-3 टोप खाल्लं. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये डांगऱ्या डिंगऱ्या टापरत टिपरत दाखल झालेली आहे. आयटमच्या बोशाड्या खाणाऱ्या बायकोशी रागावून मोबाईल चेचून फोडणाऱ्या सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. मॅच ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. आता कसं वाटतंय
तुम्ही बोलत जायचा ना माय मगी गार गार वाटतंय. इथे जरूर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती टिक पॉट टॅकचं उत्तर षटकार. टिचवाल्या वाजाय ना उलासा आमचा टिचवाला जेवायचे वो. षटकार आलाय. खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटीचे देठापासून बोला. एक हात बाहेर आले तर कचकन आयडियस लावून आतमध्ये लोटा. खोटी अपील. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. पहिला बॉल त्यावरती षटकार आला. दुसरा चेंडू डॉट आला. यावेळी देखील हो फटका जबरदस्त. याही वेळेत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून चालाय. 6 धाब्यांसाठी. बोलू नका मेवणीपाशी. तक्रार जाईल बायकोशी मग व्हाल तुम्ही काशी आणि तिथे तुम्ही व्हाल वनवाशी. बाजार भारी त्याचं नाव नवी मुंबईची वाशी. रोकमंदी. षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या पोरासोरा उभावारा ठासून टोसून धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारलेली आहे. 2 निबार ठोस दिलं ते पण कायम दिलं. ओके मध्ये डायरेक्ट. याही वेळात चेंडू जबरदस्त सीमा रेषेच्या बाहेर. जाबाई बोळा सासऱ्याला पोरं झाली 16. एक सांगतो त्या मला मुला. दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. 5 जण आहे खाली कान पळा. षटकार. जबरदस्त फटकेबाजी. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिलीच वर सुरू आहे ना. पहिलेच वरी जसं काय याला खैस लिपटलाय का काय झालं निसा धुमसून मारितो. अंपर काय नाही याचा करगोटा चक्कर. पहिले याचा करगोटा चक्कर. करगोट्याला काय बांधलाय का काय केला. ए बाबू याचा लगीन झालाय का रे ना. रात्री काय आयटम ना भुशाड्या दिल्या का काय केली. अख्खा राग कडलाय ते बॉलर. हो बॉलर कंबरनाने काय दुखत. जबरदस्त फटकेबाजी. षटकारांची हॅट्रिक. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा किरीश का गाना सुनेगा सुनेगा किरीश का दिल ना दिया. मजबूत हाणला. अजून एक षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या किरीश का गाना 30 धावा धावफलकावरती आहेत. खैसापेक्षा भयानक खैस. चिंचवलेचा भयानक खैस असाच सांगायला लागल. 18 बॉल 3 धावेची आवश्यकता. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावेची आवश्यकता. अमोलवीर कशी मॅच कपते देखली ना. इंजेक्शन देतात आजार बरा वाटते. जबरदस्त बॅटिंग मैदानात सुरू आहे. आमचे बाळा बसमा सध्या पहा मित्रांनो. मगाशीच मी त्यांचा उल्लेख केला की शून्यामधून विश्व निर्माण केलेलं आहे या वाहिनीनं. 0 मधून हिरो बनण्याचं काम. यावेळेस हो चेंडू आबेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आहे. तिथे मात्र याचा भोत्रा फाटला. फाडा तुम्ही अजून भोतडी फाडा. बरी आहे धुमसाय घेतलाय तरी तुम्ही अजून धुमसाय सुरुवात केली. नाही इलाज झाला. 31 धावा आणि जशी मॅच आटोक्यात आली ना तर तिथे काय कसं काळं निळ वालं निघालं. त्याला माहित आहे आता आपलेच काम आहे. जबरदस्त कामगिरी सुरू आहे. 31 बनलेले आहेत. हो यावेळेस मात्र जाडू शॉट. याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंची बाई. फलंदाज बाद. विकेट. आमचे मांडववाल्याचा आभार मानायला लागल. मांडववाली असा होता असा असावा. कारण काय सांगायचं आहे आजकाल स्वतःचे पोराला चॉकलेट फुकाट देता येत नाही. पण आमचे मांडववाल्यानं मात्र काम केलंय. कारण आज मंगेश दादा उत्तेकर ज्यांच्या माध्यमातून बजरंगी मंडप डेकोरेटर्स आणि डीजे खऱ्या अर्थाने स्वस्तामध्ये नाही विनामूल्य. पहा म्हणजे काय सांगायचं आहे. असा करायचा लगीन करायचा रोख करायचा. आवाज दे काय करायचा. संतोष काय म्हणतोस. डॉट बॉल म्हणतोस. निर्धाव चेंडू आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ आहे. प्रत्येक दिवसामध्ये लकी ड्रॉ. म्हणजे पहा आज नाही आज दुसरा दिवस आहे परंतु प्रत्येक यावेळेस देखील मॅच फिनिश. अभिनंदन टीम. मायरा 11 चिंचवली. हार्ड लक टीम.